अनुमती या सिनेमातल्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। त्यानंतर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्येही या सिनेमाचं कौतुक झालं। सध्या प्रकृती काहीशी ठीक नसली तरीही खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी विक्रम गोखले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। नक्की या सिनेमाबाबत आणि मिळालेल्या बहुमानाबाबत त्यांना नक्की काय वाटतंय ते त्यांच्याकडनं जाणून घेतलंय आमचे रिपोर्टर प्रणाली मोरेनं। म्हातारपण म्हणजे नाकारते पण शेणाचा गोळा, काही उपयोग नाही, निरुपयोगी पण। बोलून घ्या तुम्ही जिलग्यात। मुलं आता सेटल झाली आहेत, आपण हे मोकळे होऊया। बाबा पैसे नाहीयेत तुमच्याकडे। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला, पण त्यानंतर लगोलगच न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये अनुमती या सिनेमातील त्यांच्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांना गौरविलं गेलं। एकंदरीत या संदर्भातच आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत। विक्रमजी, सर्वप्रथम तर तुमचं खूप खूप अभिनंदन की राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळालाच आणि त्यानंतर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा अनुमती सिनेमातील भूमिकेबद्दल तुम्हाला गौरवलं गेलं। काय वाटतंय हा तर खूप साधा प्रश्न आहे, पण तरीसुद्धा एक आपण कितीही मोठे झालो तरी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात, खूप काही देऊन जातात। या बहुमानाबद्दल काय सांगा? हे काही मी अपेक्षित नव्हतं मला। राष्ट्रीय पुरस्कारामुळे ही जी माझ्यावर जबाबदारी नेहमीच मी वागवतो खांद्यावर की नाही माझं काम चांगलं झालं पाहिजे, माझ्या बाजूने माझं काम चांगलं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि दुसऱ्याचं कामही चांगलं होण्याकरता मी जे केलं पाहिजे तेही मी केलं पाहिजे। अनुमतीमध्ये मी जो केलेला आहे त्याच्यापेक्षा मी खूप अवघड काम केलेलं आहे, खूपच अवघड। पण अनुमती हा भावविश्व जे आहे, ज्याला आपण फॅमिली बॉन्ड्स म्हणतो, की एक माणूस मेडिकल वर्ल्डनी हात टेकलेले असताना तो माणूस आपला हे सोडायला तयार नाही की कम वॉट मी तिला जगवणार, ते फार हृदयद्रावक आहे आणि ते त्यांनी फारच चांगलं केलं। आणि आय गिव्ह द क्रेडिट ऑफ माय दिस सक्सेस टू गजेंद्र आहिरे, माय प्रोड्युसर्स, माय ऑल ॲक्टर्स, दोज हू हेल्प मी टू रेज माय परफॉर्मन्स। प्राइजेस आणि अवॉर्ड्स अशी एकट्याने काम करून मिळत नाही, इतरांनी सगळ्यांनी ती मदत करावी लागते, ती सगळ्यांनी केली म्हणून माझं हे यश जे आहे हे या सगळ्यांचं यश। संगमनेरला घर नाही बांधायचं, आपण श्रीवर्धनला घर बांधायचं। बघ काय करायचं ते, घर गहाणवट टाक, विकून टाक, वाटेल ते कर, पण मला पैसे देतो। घर विकायचं नाही। विक्रम गोखले इतका छान अभिनय आम्ही लहानपणापासून पाहत आलोय, पण तुमचे सुद्धा कोणी गुरु असतील या इंडस्ट्रीतले, तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यांमुळे आज मी इथे आहे, या सगळ्यांमुळे कदाचित मी अभिनय शिकलो किंवा या सगळ्यांमुळे मला छोट्या छोट्या गोष्टी इंडस्ट्रीतल्या शिकल्या, त्यामुळे ते कोण जुने जाणते कलाकार असतील, दिग्गज असतील, यांच्याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला आवडतील की जे तुमच्यासाठी खास आहेत? डॉक्टर विजया मेहता या माझ्या गुरु। मी आज जो काही आहे तो विजयाबाईंमुळे आहे। माझ्या वडिलांच्याकडून मी काही गुण घेतले, त्यांना न सांगता मी ते घेतले। माझ्या आजीकडून मी काही गुण घेतले। वडिलांची आई म्हणजे माझी आजी ही आपल्या भारत देशाची रुपेरी पडद्यावर येणारी पहिली स्त्री कलाकार, आणि तिची आई दुर्गाबाई कामत ही सुद्धा, या दोघीजणी 1912 13 3 मे रोजी, म्हणजे 100 वर्ष झालेली आज। तर दादासाहेब फाळक्यांच्या मोहिनी भस्मासूरमध्ये या दोघीजणी होत्या आणि त्यांच्यामुळे आज काय आता शेवटची कुठली आता आहे नायिका कतरिना कैफ, या सगळ्या जणींना हे दरवाजे सहज उघडे झाले। कुठलाही माणूस, कुठलाही कलावंत अनेकांच्याकडून तो शिकत राहतो तेव्हा तो खरोखरीच्या अर्थाने शिकतो। त्यामुळे मी डॉक्टर लागूंच्याकडून काहीतरी शिकलो, मी निळूभाऊंच्याकडून, फुल्यांच्याकडून शिकलो, जुन्या काळचे जे नट होऊन गेले नानासाहेब फाटक त्यांच्याकडून शिकलो, परशुराम सामंत, मास्टर दत्ताराम यांची कामं बघत आलो, बलराज साहनी यांच्यासारख्यांची कामं बघत आलो मी रंगभूमीवरती इप्टामध्ये। जे विक्रम गोखलेंकडनं आम्हाला
जसं तुम्ही म्हणालात की गुणात्मक आता प्रोडक्शन झालं पाहिजे, पण विक्रम गोखले अशा पद्धतीच्या सिनेमांचे डिरेक्शन जास्तीत जास्त दिग्दर्शन करताना आम्हाला का दिसणं? एक तर कारण तुम्ही जसं मागे म्हणालात की एक तर मला उशिरा मी घेतलं हे करायला दिग्दर्शन, पण त्याच्यामध्ये कुठे अजून एक प्रवास तो जलद गती त्याला मिळत नाही का? आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. मला असं वाटलं पाहिजे की ह्याच्यावरती सिनेमा झाला पाहिजे आणि तो मी केला पाहिजे. त्याकरता जे कष्ट करायचे, अभ्यास करायचा, तो करायला मी तयार असतो. येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये मी काही उत्कृष्ट सिनेमे करणार आहे. माझी मानसिक, शारीरिक, तात्पुरता आजार पण सोडून दे, मानसिक, शारीरिक अशी आणि बाकीची सगळी तयारी झालेली आहे. पण मला कोणाच्या गळ्यामध्ये पडून तुम्ही मला दिग्दर्शन द्या हे म्हणायला मला नाही आवडणार. मी सांगेन की हे मी केलेलं आहे, ऐका, तुम्हाला वाटलं तर पैसे भरा, लावा. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई. मी उगाच चालत राहतो, तू ऐकावेस म्हणून एकटाच बोलत राहतो. रेंगाळतो आहे थोडा, सारेच थांबले आहे.